नमस्कार बालमित्रांनो, आपल्या मराठी विद्याप्रसारक समाज संस्थेच्या आदरणीय सरचिटणीस श्रीमती निलिमाताई वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने तसेच आपल्या शाळेच्या सन्मान्य मुख्याध्यापिका श्रीमती शोभा राजाराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ऑनलाईन शिक्षण घेतात। या ऑनलाईन शिक्षणाच्या अंतर्गत मी श्री विलास रामनाथ जाधव आज आपल्यासमोर इयत्ता तिसरीचा विषय परिसर अभ्यास आणि त्यातील घटक 21वा समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था यातील भाग 2 घेऊन आला। चला तर मग करूया सुरुवात। आपण भाग 1 मध्ये पुढील गोष्टींचा अभ्यास केला। सार्वजनिक सुविधा म्हणजे काय, स्थानिक शासन आणि गावातील सुविधा कोणत्या, तसेच स्थानिक शासन कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांची माहिती घेतली। या ठिकाणी आपल्याला आता ग्रामपंचायतीविषयी अधिक माहिती घ्यायची आहे। प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत असते। 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। त्यावेळी महाराष्ट्र राज्यात 21,636 ग्रामपंचायती झाल्या। ती संख्या 2010 अखेर 27,993 इतकी झाली। ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या 500 इतकी आवश्यक आहे। 500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 2-3 गावांची मिळून गट ग्रामपंचायत बनते आणि ती गट ग्रामपंचायत त्या ठिकाणी त्या 2-3 गावांना सार्वजनिक सोयीसुविधा पुरवत असतात। आता वरील चित्रातून आपल्याला आपल्या गावात असणाऱ्या सुविधा दिसतात आहे। त्यामध्ये शासकीय दूध योजना म्हणजे दूध डेअरी असेल, टपाल सेवा असेल, सहकारी संस्था सूतगिरणी असेल, त्यानंतर सहकारी बँका असेल। या चित्रातून आपल्याला आपल्या गावात असणाऱ्या सुविधा दिसतात। या व्यतिरिक्त आणखी कोणत्या सुविधा तुम्हाला मिळतात ते तुम्ही यादी करायची। स्थानिक शासन तुमच्या परिसरात कोणकोणत्या सुविधा देते याची सूची तयार करा। सार्वजनिक सेवा सुविधा आपण दिलेल्या कराच्या रकमेतून आपल्याला दिल्या जातात। त्यांचा वापर आपण काळजीपूर्वक केला पाहिजे। का काळजीपूर्वक केला पाहिजे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण शासनाला जो काही टॅक्स भरतो, जो काही कर भरला जातो, त्यातून शासन आपल्याला या सर्व सोयी सुविधा देत असतात। त्यामध्ये बसेस असतील, रेल्वे असतील, विमाने असतील, वाहतुकीचे मार्ग असतील, त्यानंतर वाचनालय असतील, गार्डन्स असतील, या सर्व सोयी सुविधा आपल्या कराच्या रूपातून पुरवल्या जातात। मग त्यांची नासधूस करणे किंवा त्यांना हानी पोहोचेल असं बेजबाबदारपणे आपण वागलं नाही पाहिजे। त्याचा आपण काळजीपूर्वक आणि जबाबदारीने वापर केला पाहिजे। बऱ्याच ठिकाणी आंदोलने होतात आणि त्या आंदोलनामध्ये काही वर्ग बसेस तसेच रेल्वे पेटवण्याचा काम करत असतात। म्हणजे आपल्या पैशातून शासनाने निर्माण केलेल्या सोयी सुविधांना ते हानी पोहोचवत असतात। पण याची आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे आणि त्याचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे। काही ठिकाणी सार्वजनिक सोयी सुविधांवर ताण येतो, पण आपण या समस्यांवर सुद्धा एकत्रितपणे मात करू शकतो। उदाहरणार्थ बँकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जर गर्दी असेल तर बँकेचे व्यवहार करण्यास आपल्याला विलंब होतो। मग आता अशा वेळेस आपण काय करू शकतो? बघा, जास्तीत जास्त आपण मोबाईल बँकिंगचा वापर केला पाहिजे।
मोबाईलच्या सहाय्याने आपण एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवले पाहिजे किंवा पैसे काढण्यासाठी आपण ATMचा वापर केला पाहिजे। पैसे टाकण्यासाठी सुद्धा ATMचा वापर केला जातो। वीज बिलं, त्यानंतर टेलिफोन बिलं हे भरण्यासाठी सुद्धा आपण मोबाईलचा अधिकाधिक वापर केला पाहिजे। या सुविधांवर येणारा ताण कमी होऊ शकतो। पुढे बघूया, पाणी पुरवठा आणि सार्वजनिक स्वच्छता इत्यादी सेवा स्थानिक शासन संस्था आपल्याला पुरवत असतात, परंतु त्याहीपेक्षा अधिक सेवांची आपल्याला जास्त गरज असते। आपल्या गावात तुम्ही बँक पाहिली असेल, खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे आपले आईवडील त्या बँकेमध्ये ठेवतात। तिथे पैसे सुरक्षित राहतात, पैशांची बचत होते। गरज लागेल तेव्हा ते आपल्याला बँकेतून काढता येतात। गरजू लोकांना बँक कर्जही देते। आपण आपल्या गावामध्ये अधिकाधिक लोकांनी या बँकेचा वापर केला पाहिजे। तसेच नातेवाईकांशी व मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी टपाल सेवेचा उपयोग होतो। जगभरात कुठेही आपल्याला पत्र पाठवता येते। असे आंतरदेशीय पत्र यावर मजकूर लिहून आपण ते पत्र आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना पाठवून आपली खुशाली कळवू शकतो। एखाद्या परिसरातील काही लोक एकत्र येतात, आपल्या स्थानिक गरजा कोणत्या आहेत त्या शोधतात आणि त्यानुसार एकमेकांच्या सहकार्याने कोणता उद्योग किंवा व्यवसाय करायचा हे ठरवतात। तो उभा करण्यासाठी आपल्या जवळचे थोडे पैसेही जमा करतात। त्या उद्योगातून किंवा व्यवसायातून मिळणारा फायदा सर्वजण वाटून घेतात। लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या या संस्थांना सहकारी संस्था असे म्हणतात। आपण मगाशी जे चित्र बघितले, सहकारी संस्था, सूतगिरणी, सहकारी दूध डेअरी, सहकारी बँका, या सर्व सहकारी संस्था मार्फत निर्माण होऊन लोकांच्या सहकार्याने निर्माण झालेल्या या संस्था आहेत आणि याचा फायदा त्या ठिकाणी सर्वांना उचलता येतो। भागावर आधारित स्वाध्याय बघूया। खालील प्रश्नांची उत्तर लिहा। सहकारी संस्था म्हणजे काय? लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या या संस्थांना सहकारी संस्था असे म्हणतात। स्थानिक शासन कोणत्या सेवा पुरवते? स्थानिक शासन पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता इत्यादी सेवा पुरवते। बँक कोणाला कर्ज देते? बँक गरजू लोकांना कर्ज देते। पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा। गावचा कारभार नगरपालिका पाहते। चूक। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। बरोबर। बँकेत पैसे सुरक्षित राहतात। बरोबर।